जय श्री कृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल मसाला वांग, रस्सा वांग. रस्सा वांग विदर्भातील ही वांग्याची भाजी खूप फेमस आहे. ते व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आणि आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अतिशय सोपी पद्धत आहे. एकदा खाल तर नेहमी अशाच पद्धतीने वांग बनवणार ही माझा विश्वास. तर सर्वात अगोदर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 9-10 लसणाच्या पाकळ्या, 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे. मी इथे 4 छोट्या मिरच्या वापरलेल्या आहेत, फिक्क्या आहेत, त्या जास्त तिखटही नाही. आणि 1 कांदा कट करून सोबतच 1 आल्याचा तुकडासुद्धा ठेवला. आता ही मिक्सरमधून छान बारीक पेस्ट करून घ्यायची. अशा पद्धतीची एकदम फाईन पेस्ट होते. इकडे मी थोडे वांगे कट करून पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते. मीठ लावून ठेवलेलं होतं जेणेकरून ते काळे पडत नाही. नंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, कारण मोहरी अशी तडतडली ना की भाजी अजून टेस्टी होते. नंतर जो आपण वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण याच्यामध्ये टाकायचं. आता हे जे आहे कांदा, टोमॅटो आपण सगळं कच्चं वापरलेलं, त्याच्यामुळे हे तेलात परतू द्यायचं. तेल सुटेपर्यंत याला मस्त होऊ द्यायचं. खरंच खूप टेस्टी ही वांग्याची भाजी होते. विदर्भात अशा पद्धतीची वांग्याची भाजी खूप फेमस आहे. आता याला छान तेल सुटलं की इथे काही मी मसाले घ्यायचे आहे. इथे 1 चमचा कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. हे सगळे मसाले मी अगोदर एका वाटीत काढून घेतले आणि नंतर ते आपल्या कढईमध्ये टाकून दिलेले आहे. आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मसाले जळू नये म्हणून याच्यासोबतच पाणीसुद्धा टाकायचं, जेणेकरून मसाल्याचा कलर आणि टेक्स्चर कायम राहतं आणि टेस्ट पण मस्त लागते. आता याला व्यवस्थित परतायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची, अजिबात मसाले जळू द्यायचे नाही आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि याला परत तेल सुटेपर्यंत मस्त होऊ द्यायचं, म्हणजे मसाले व्यवस्थित भाजतात. मस्त मध्यम गॅसवर आता याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. छान तेल सुटलं की मग याच्यामध्ये आपण आपली वांगी टाकणार आहोत. आता इथे बघा तेल छान सुटलेलं आहे मस्त. तर आपण जे वांगी कट करून घेतली होती ती वांगी आता याच्यामध्ये टाकून द्यायची आहे. लग्न समारंभात सुद्धा अशाच पद्धतीची वांग्याची भाजी बनवली जाते. खरंच खूप छान अप्रतिम लागते. वरतून भाजलेलं शेंगदाण्याचं कूट इथे पोह्याच्या चमच्याने 2 चमचे टाकायचं आहे. भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे हे. शेंगदाणे भाजून नंतर त्याचं कूट बनवून हे टाकायचं आहे. म्हणजे काय आहे ना, शेंगदाण्याची टेस्ट खूप छान येते त्याच्यामध्ये आणि खायला भारी लागतं. आता याला व्यवस्थित या मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनटं होऊ द्यायचं. तेलाच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं. इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. कोमट पाणी झालं ना की मग ते आपल्याला आपल्या भाजीमध्ये टाकून द्यायचं आहे. आता साधारण हे 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर मी इथे याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता इथे आपण टाकणार आहोत 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे. काय ना, अर्धा ग्लास पाणी वांगे शिजायला लागतं आणि 1 ग्लास पाणी आपलं ग्रेव्हीमध्ये राहतं, म्हणून याची ग्रेव्ही खायला खूप मस्त लागते. आणि एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. आता झाकून ठेवायची. हे साधारण 7 मिनटं लागतात बघा. 5 ते 7 मिनटांनी आपली वांगी मस्त शिजलेली आहे आणि टेक्स्चर भारी किती आलेलं आहे, दाटसरपणा आलेला आहे, ग्रेव्ही पण छान झालेली आहे. तर तुम्हाला ही वांग्याची भाजी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील नक्की करा. तुमची कमेंट माझ्यासाठी प्रोत्साहनास्पद आहे, त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका. वांग्याची भाजी बघताच तोंडाला पाणी सुटलं असेल तर मग पटकन ही रेसिपी बनवा आणि कशी झाली त्याची प्रतिक्रिया देखील सांगायला विसरू नका. थँक्यू. बाय. जय श्री कृष्ण.